कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी 10 मे रोजी पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे। कपिल पाटील आणि श्रीकांत शिंदेंच्या प्रचारार्थ कल्याणमध्ये मोदींची सभा होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगली दौऱ्यावरती आहेत। महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी शिंदे भव्य सभा घेत आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसे मैदानात उतरली आहे। नारायण राणेंच्या प्रचार सभेसाठी मनसेचे बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई उपस्थित असतील। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवरती घणाघाती टीका केली। बाळासाहेबांनी ज्यावेळी मला मुख्यमंत्री केलं तेव्हा उद्धव ठाकरेंना पोटदुखी झाली होती। त्यावेळी रश्मी वहिनी उद्धवला म्हणायच्या, राणे जोपर्यंत शिवसेनेत आहेत तोपर्यंत तुम्हाला पद मिळणार नाही, असा खळबळजनक गौप्यस्फोट नारायण राणेंनी केला। उद्धव ठाकरे रत्नागिरी जिल्ह्यात जाहीर सभा घेणार आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं असून ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत। महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधतील। अजित पवार शिरसुफळ सांगवी इथे कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावरती आहेत। धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांची बार्शीत सभा होणार आहे। यावेळी भाजप जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे। ठाण्यातील ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे हे सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे स्वतः उपस्थित राहण्याची शक्यता असून मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी केली जाते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समरजितसिंह घाटगे यांची कोल्हापुरात भेट झाली। यावेळी त्यांच्यामध्ये बंद खोलीत पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती मिळते। बीडमध्ये गेल्या काही वर्षात माझा भाऊ माझी बहीण इतकंच बोललं जातंय। बीडच्या खासदार कुठल्या विषयावरती बोलल्या का, असा खडा सवाल महाविकास आघाडीचे बीडचे उमेदवार बजरंग सोनावणेंनी केला। वडिलांनी सुरू केलेले 26 कारखाने मुंडेंनी बंद पाडले, असा टोला देखील सोनावणेंनी लगावला। बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 18 ते 25 एप्रिल दरम्यान 74 उमेदवारांनी 99 अर्ज केले होते। त्यापैकी 19 उमेदवारांचे 44 अर्ज बाद झाले। 55 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यानंतरच निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार असतील हे स्पष्ट होईल। मुंबईसह राज्याला उष्णतेचा तडाखा बसतोय। मुंबईचे कमाल तापमान 36 अंश तर ठाण्यामध्ये 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। आज देखील कोकणात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे। हवामान विभागाने पुढील 3 ते 4 दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज दिलाय, तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा देखील इशारा देण्यात आला। रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये पुढील 3 ते 4 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। राज्यामध्ये काही ठिकाणी तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडलाय। वाढलेल्या उष्म्यामुळे राज्यातील 184 जणांना उष्माघाताचा फटका बसला असला तरी मुंबईत अद्याप तरी एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही। बीडच्या आष्टी शहरात झालेल्या अवकाळी पावसानं तुकाराम बाबासाहेब गीते या कांदा आडत व्यापाऱ्याचे 350 पत्र्याचे शेड वादळी वाऱ्यानं उडून गेलेत। यात एक कामगार जखमी झालाय, त्यामुळे आडत व्यापाऱ्यांचं तब्बल 20 लाख रुपयांचं नुकसान झालंय। मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा भातसा जलाशयांची पाणी पातळी खालावली असली तरी 15 जुलैपर्यंत पाणी पुरेल असं नियोजन महापालिकेकडून करण्यात आलंय। तसंच यंदा पावसाळा वेळेत सुरू होण्याचा अंदाज असल्यामुळे मुंबईकरांवरती पाणी कपातीची टांगती तलवार नाही। जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होतीये। 9.80% पाणी शिल्लक आहे। छत्रपती संभाजीनगरचा पैठणला पाणी पुरवठा करणाऱ्या पंप हाऊसला आपत्कालीन पंपानं पाणी पुरवठा करावा लागणार आहे। वाशीतील एपीएमसी बाजारात तुरडाईची आवक घटल्यानं तुरडाईच्या दरात मागच्या महिन्यापेक्षा 10% वाढ झाली आहे। त्यामुळे गृहिणींचं आर्थिक बजेट कोलमडलंय। रोजच्या जेवणात वापरली जाणारी तुरडाळ ही 100 रुपये प्रति किलोच्या पार गेली आहे। राज्यातील बाजारात कापसाचा भाव स्थिर आहे। आजही कापसाला प्रति क्विंटल 7200 ते 7700 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो आणि हे चढउतार आणखी 2 ते 3 आठवड्यापर्यंत राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय। सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम आहे। सोयाबीनला प्रति क्विंटल 4200 ते 4600 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। ही स्थिती आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव पडल्यानंतरही देशात मक्याचे भाव टिकून आहेत। पोल्ट्रीकडून मक्याला मागणी आहे, त्यामुळे मक्याला 2000 ते 2300 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय।
आल्याचं उत्पादन यंदा घटलंय. लग्नसराई आणि सणांमुळे आल्याला चांगला भाव मिळतोय, त्यामुळे आल्याचे भाव सरासरी 7,000 ते 11,000 रुपयांच्या दरम्यान आहेत. कोकणातील हापूस आंबा देशाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचवण्यासाठी डाक विभागानं फार्म टू फोक ही नाविन्यपूर्ण संकल्पना आणली आहे. याद्वारे बागांमधून थेट देश विदेशातल्या आंबाप्रेमींना दर्जेदार हापूस घरापर्यंत पोहोचवता येणार आहे. कांदा निर्यात सुरू झाल्यानंतर दिंडोरीतील उमराळे गावात जल्लोष करण्यात आला. भारती पवार यांच्या प्रचारादरम्यान पेढे वाटून सरकारच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं. यावेळी अबकी बार मोदी सरकार अशा घोषणा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या. मुंबई महानगरपालिकेनं गेल्या काही महिन्यांपासून सुरू केलेली स्वच्छता मोहीम यापुढे सुद्धा सुरूच राहणार असल्याची ग्वाही पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. गेल्या 23 आठवड्यांपासून मुंबई महानगरात सखोल स्वच्छता मोहीम सुरू आहे. या मोहिमेला व्यापक स्वरूप देत दर शनिवारी प्रत्येक प्रशासकीय विभागात स्वच्छता मोहीम राबवली जाते. कोकण रेल्वे मार्गावरती 10 जूनपासून पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे वंदे भारतचा वेग मंदावणार असून सुमारे 8 तासांच्या प्रवासासाठी 10 तास लागणार आहेत. कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकावरती सारथी सेवा पुरवण्याबाबत कोकण रेल्वे प्रशासन सकारात्मक आहे. सारथी सेवा सुरू झाल्यास दिव्यांग प्रवाशांच्या सामानाची ने-आण करण्यास हमालांची मदत मिळणार आहे आणि सारथी सेवेअंतर्गत दिव्यांग प्रवाशांना अटेंडंटसह सोबतच मोफत व्हीलचेअर उपलब्ध करून दिली जाते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठानं उन्हाळी सत्रातील परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई विद्यापीठातर्फे 6, 7 आणि 13 मे रोजी घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात आणि या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा विद्यापीठानं एका परिपत्रकाद्वारे जाहीर केल्यात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अध्यासन प्रमुखांच्या भरतीला अखेर मुहूर्त मिळालाय. विद्यापीठानं विविध 11 अध्यासन प्राध्यापकांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले असून नामनिर्देशित पद्धतीनं पदं भरली जाणार आहेत. वय वर्ष 60 ते 70 दरम्यानच्या प्राध्यापकांची 3 वर्षांसाठी अध्यासनाच्या प्राध्यापकपदी निवड करण्यात येणार आहे. विमान इंजिनमधील तांत्रिक बिघाड आणि कंपनीची आर्थिक स्थिती खालावलेली असतानाच गो फर्स्ट कंपनीला आणखी एक धक्का बसलाय. गो फर्स्ट कंपनीच्या 54 विमानांची नोंदणी 5 दिवसात रद्द होणार आहे. कंपनीच्या ताब्यातून विमानं जाणार असल्यामुळे पुढील काळात कंपनीची अवस्था आणखी बिकट होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रोख रकमेची ने-आण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे स्थानकावरती आरपीएफची नेमणूक करण्याचे निर्देश ठाण्यामध्ये दाखल झालेल्या केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी बैठकीत दिले. निवडणुकीच्या दिवसात आरपीएफची कुमक वाढवावी असं देखील नमूद केलंय. श्वान पाळताना महानगरपालिकेकडे अधिकृत नोंदणी करून परवाना घेणं गरजेचं असतं. त्यासाठी पुणे महापालिका श्वानांच्या परवान्यांसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देणार आहे. येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये ही सुविधा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होईल. निवडणुकांमुळे नवीन विमानतळांवरती प्रवाशांची मागणी वाढली आहे. त्यामुळे 24,275 अतिरिक्त देशांतर्गत उड्डाणं निश्चित करण्यात आली आहेत. नियमित उड्डाणांव्यतिरिक्त 13 एअरलाईन्स अतिरिक्त उड्डाणं चालवली जात आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेनं फायरमन रेस्क्युअर पदासाठी अर्ज आमंत्रित केलेत. या भरती मोहिमेअंतर्गत 150 पदांची भरती होणार आहे. ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख 17 मे 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असेल. रस्ते धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी होते अशी टीका केली जात होती. मात्र रस्ते धुण्यासाठी फक्त प्रक्रिया केलेलं पाणीच वापरलं जाते, त्यामुळे पाण्याची नासाडी होत नाही असा दावा पालिका आयुक्तांनी केला. महावितरणनं आपल्या ग्राहकांकरता तक्रार आणि इतर अडचणी ऐकून घेण्यासाठी एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. त्यामुळे रात्री अपरात्री वीज पुरवठा खंडित झाल्यास तातडीनं तक्रार नोंदवता येणार आहे. चॅटबॉट सेवा वेबसाईटवरती उपलब्ध करून दिली आहे. रायगडमधील नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं पाठवलेल्या 1010 लाख रुपयांच्या विविध कामांची निविदा प्रक्रिया सुरू झाली आणि दरवर्षी वाढत जाणारा नैसर्गिक आपत्तीचा धोका कमी करण्यासाठी कोकण आपत्ती सौम्यीकरण योजना राबवण्यात येते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ्याची तीव्रता जास्त जाणवते. उकाड्यातून दिलासा मिळावा म्हणून ग्राहकांचा कल ताक, दही, लस्सी घेण्याकडे वाढलाय. खासगी डेअरीमधील ताकाची रोजची विक्री दुप्पट झाली आहे. मात्र ब्रँडेड कंपन्यांच्या ताकांची विक्री सुमारे 30% वाढली आहे. जळगाव शहरामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून रूट मार्च काढण्यात आला. पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देहू रोड पोलिसांनी पिंपरी चिंचवड शहरातून रूट मार्च काढला। निवडणूक कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, आचारसंहिता भंग होऊ नये याकरता पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। अहमदनगर शहरातील कोठला परिसरामध्ये युवकावरती गोळीबार करून कुऱ्हाडीनं आणि तलवारीनं हल्ला करण्यात आला। हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। बीडच्या आष्टी तालुक्यातील धामण गावात हनुमान जयंती निमित्तानं कुस्तीचा आखाडा रंगला होता। नेमकं याचवेळी मंडपावरती साप आढळून आल्यानं गोंधळ उडाला। मल्लांनी कुस्तीचा डाव अर्ध्यावरती सोडला तर प्रेक्षकांची पळापळ झाली। सर्पमित्रांना सापाला पकडून अधिवासात सोडल्यानंतर स्पर्धा व्यवस्थित पार पडल्या। आर्थिक वर्षात तुळजाभवानी माता देवस्थानला विक्रमी 66 कोटी 81 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं। गेल्या वर्षी तब्बल 16 किलो सोनं आणि 270 किलो चांदी भक्तांनी देवीचरणी अर्पण केली। मागील वर्षीच्या तुलनेत उत्पन्नात यंदा 12 कोटींची भर पडली। छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा कमंगर इथल्या मांगीरबाबांच्या यात्रेला सुरुवात झाली। मात्र यात्रेच्या तोंडावरती पंचायत समितीनं टँकर देण्यास नकार दिला। शिवाय महावितरणनं यात्रेपूर्वी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु तरी देखील दुरुस्ती न केल्यानं देवस्थान समितीच्या सचिवांनी नाराजी व्यक्त केली आहे।